उपवास कोणताही असू देत, आपला एकमेव हेतू असतो शरीर आणि मनाची शुद्धी. आणि त्याचप्रमाणे जर आपण उपवास योग्य पद्धतीने केला, तर आपली शक्तीसुद्धा खूप चांगली राहते. त्यामुळे आपले पूर्वज किंवा आपले साधू संत किंवा जे कोणी थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत, त्यांनी उपवासाचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. यामध्ये कंपल्सरी आपण आपल्या जे काही तामसिक आहार असेल त्याला लांब ठेवलं पाहिजे. तामसिक आहार हा आपल्या मनाला आणि शरीराला दोन्हींना डिस्टर्ब करतो किंवा आपण म्हणूयात की जर आपलं पोट बिघडलं असेल तर आपलं मनसुद्धा त्यावेळी खूप अस्वस्थ असतं आणि शरीर जर निरोगी नसेल तर मनही निरोगी नसतं. यासाठी तामसिक आहाराला आणि शिजवलेल्या आहाराला जर तुम्ही लांब ठेवून फक्त सात्विक आहार जर उपवासामध्ये घेतला आणि कमीत कमी शिजवलेला आहार जर उपवासामध्ये घेतला, तर तुमच्या शारीरिक आणि मनाची शुद्धी होऊ शकते. तर यामध्ये आपण बघणार आहोत की कोणता पदार्थ अजून जो मानसिक आणि शारीरिक शुद्धी करू शकतो आणि ज्यामुळे आपलं शरीर चांगलं राहू शकतं. तर आता मी तुम्हाला काही पदार्थांची नावं इथं सांगणार आहे की ज्यामध्ये आहे नारळ पाणी. नारळ पाणी हे संजीवनी म्हणून ओळखलं जातं. अगदी कितीही अशक्तपणा असू देत, तर सोडियम, मॅग्नेशियमची लेवल खूप चांगली पोटॅशियम खूप चांगला असल्यामुळे नारळ पाणी जर तुम्ही उपवासात दिवसभरातून एकदा किंवा दोनदा घेतलं तरी खूप चांगल्या पद्धतीने तुमची शरीरशुद्धी होऊ शकते. त्याचप्रमाणे सब्जा पाणी किंवा आवळा पाणी किंवा त्याचं आवळ्याचं सरबतही आपण घेऊ शकतो. खजूर आणि मनुक्याचं पाणी तुम्ही साधारणतः खजूर आणि मनुके भिजवून त्याचं पाणी जर उपवासामध्ये 3-4 वेळा घेतलं तर तुम्हाला अशक्तपणाही वाटणार नाही आणि तुमचा उपवास अगदी सुखकर जाईल. तर नक्की ही टिप्स तुम्ही आता येणाऱ्या उपवासामध्ये करून बघा.